शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. लावारिस व्यक्तीने हा प्रकार केला अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या घटनांवरून ठाकरे यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी सांगितलं, जनतेला दिशाभूल करून जबाबदारी झटकण्याचं काम होतंय. खरी सत्ता जनतेसाठी वापरण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घालण्याचं राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्त्वपूर्ण विधान करत विरोधकांना उत्तर दिलं. आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही असं ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा, सर्वांना समान संधी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना फेटाळून लावत सांगितलं की विकासाच्या कामात भेदभाव केला जात नाही. मराठा, ओबीसी, दलित किंवा इतर कोणताही समाज असो, सरकार सर्वांचा विचार करून निर्णय घेतं हे त्यांनी ठामपणे मांडलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आगामी राजकीय घडामोडींना नवी कलाटणी मिळू शकते. आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल. आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल. तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे. बघूया पुढे काय होतं.